नमस्कार, मी किरण वाजगे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपलं मनस्वी स्वागत. बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून. नारायणगाव तालुका जुन्नर येथील कोल्हेमळ्यातून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरला जाणारा रस्ता बाधित शेतकऱ्यांनी रविवार दिनांक 3 रोजी दुपारी बंद केला. याबाबत येथील शेतकऱ्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला दिनांक 31 मार्च रोजी याबाबतचे निवेदन दिले होते. या निवेदनात येथील शेतकऱ्यांनी अष्टविनायक रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना सरकारकडून मोबदला न मिळाल्याने हा रस्ता बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. येथील कोल्हेमळा ते पूनम हॉटेल या अष्टविनायक रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. या संदर्भात सन 1977 पासून शासन दरबारी शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत माणिकडोह धरणाचे बांधकाम सन 1977 मध्ये सुरू झाले. त्यावेळी पाटबंधारे विभागाने धरणाचे साहित्य वाहतुकीसाठी येथील पूनम हॉटेल ते कोल्हेमळा चौक या दरम्यानचा सुमारे 1 किलोमीटर लांबीचा व 8 फूट रुंदीचा हा रस्ता शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर घेतला होता. परंतु अद्याप कुठलाही मोबदला देण्यात आलेला नाही. आज मितीला या रस्त्याचे काम ठेकेदार सोपान बेल्लेकर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात येत असून सदर रस्त्याचे जबरदस्तीने बेकायदेशीररित्या अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान याबाबत ठेकेदार सोपान बेल्लेकर यांनी सदर रस्त्याचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसारच केले जात आहे व हा रस्ता नकाशावर आहे असे म्हटले आहे. मात्र हा रस्ता नकाशावर पूर्ण नाही व सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याचे काम करण्याबाबतचे कुठलेही पत्र वा कुठलाही आदेश सदर ठेकेदाराने अद्याप दाखवला नसून बारामती येथे बिबट सफारीसाठी अवघ्या 3 दिवसात 60 कोटी रुपये मंजूर होतात, तर 41 वर्षांपासून नुकसान भरपाई मागत असलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना निधी का उपलब्ध होत नाही असा संतप्त सवाल यावेळी ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे यांनी केला. या आंदोलनाला नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, शिवाजी गायकवाड, हेमंत कोल्हे, अमित औटी तसेच अनेक बाधित शेतकरी उपस्थित होते. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी यावेळी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव. 3 दिवसापर्यंत मार्चच्या आधी मार्चचं बजेट येण्याच्या आधी 3 दिवसापर्यंत आधी कुठंच काही त्याच्यासाठी बारामती मतदारसंघात तरतूद नव्हती. 3 दिवसात जर 60 कोटी तिकडे जातात तर आमच्या 41 वर्ष तिथं भरपाई येत नाही काय. 41 वर्षाचा लढा आहे. 2 पिढ्या संपल्या. आमचे आजोबा पंजोबा वाट पाहून मरून गेले, त्यांना भरपाई नाही भेटली. आज आमची पिढी अर्धी संपत आली. आमच्या पुढच्या पिढीने भांडायचंय का? 3 दिवसात तुम्हाला पाहिजे तेवढे करोडची उलाढाल आणि आम्ही 2 मी स्वतः याचं 2 वर्ष फॉलोअप देतोय. 2 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा परत थांबा. जून मध्ये परत तुम्ही जून मध्ये म्हणणार, परत पुढच्या मार्च मध्ये थांबा. मग आता का नाही झालं? 2 वर्ष वेळ कमी होता का तुम्हाला? 2 वर्ष धावपळ करतोय ना तुम्ही. परत कारण द्यायला येतं इथं. किती दिवस कारण ऐकायचे आम्ही? म्हणून आम्हाला करायला लागले. कोणी मिस गाईड केलेलं नाही. ते पत्र आहेत ना जे माझ्या समोर आलं, मी स्वतः वाचलेत. फेब्रुवारीचं पत्र आहे आणि नोव्हेंबरचं पत्र आहे, ते पण आम्ही स्वतः 10 वेळा फॉलोअप केलं.